सप्रेम जयलौजी जेबी. मी डॉक्टर रामचंद्र भरांडे. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही धर्माबाद येथून 11 जून पासून पदयात्रेच्या माध्यमातून निघालेले आहोत. आज अहमदपूर शहरात ही पदयात्रा आलेली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सभापती माननीय माने साहेब आणि माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय बाबूरावजी जंगापुले सर, हरगिले सर, वरवटे साहेब आणि पदयात्रेमध्ये सगळे असलेले सहभागी पदयात्री, संयोजक सुभाष गुंबिले यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना आमचं नम्र निवेदन आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून अनंत बदर समितीचा अहवाल 16 मार्चला स्वीकारलेला आहे. 30 एप्रिल पर्यंत त्याच्या हरकतीचा कालावधी होता, तो संपलेला आहे. आता येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती वर्गीकरणाचा कायदा करून फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित असलेले जे काही सामाजिक न्याय आहे ते उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाला मिळणार आहे. तेव्हा हा कायदा करण्यासाठी कारण नसताना विलंब करू नका, जेणेकरून आजपर्यंत न्यायापासून दूर असलेल्या समूहाला अजून न्यायाच्या प्रतीक्षेत ठेवणं हा एक प्रकारे न्याय नाकारण्याच्याच प्रकारात येतो. म्हणून महाराष्ट्रातला तरुण मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या मनामध्ये संताप आहे. कारण 1 लाखाची मेगा भरती, त्यातील 35% जो काही भाग आहे तो पूर्ण झालेला आहे. आता उरलेल्या मेगा भरतीला थांबवा आणि वर्गीकरण केल्यानंतरच उर्वरित भरती करा, यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. आम्हाला फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांनी कायदा लोकशाही मार्गाने लढायचं जो काही मंत्र दिलेला आहे त्याचं अनुसरण आम्ही या ठिकाणी करत आहोत. म्हणून हा समाज निरुपद्रवी आहे असं समजून विलंब केल्यास मोठ्या संतापाला राज्यातील सरकारला आणि आपल्याला तोंड द्यावं लागेल. आम्ही हा इशारा देताना नम्रपणाने नमूद करू इच्छितो, तुम्हाला सक्षम मुख्यमंत्री म्हणून, कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून तुमचं लौकिक होत असताना या विषयाला न्याय देण्यासाठी तुम्हाला कुठली अडचण येते, कुठल्या गोष्टीचा तुम्हाला अडथळा आहे, हे एकदाच महाराष्ट्राच्या समोर व्यक्त व्हा. लवकरच करू म्हणून या वर्गीकरणाचा कायदा करण्यासाठी विलंब लावू नका, ही तुम्हाला आमची नम्र विनंती. आम्ही 11 जून पासून निघालेले आहोत. धर्माबाद, बिलोली, नरशी, देगलूर, मुखेड, जाम, जळकोट, उदगीर, अहमदपूर, आता अहमदपूरहून चाकूर, लातूर, औसा अशा पद्धतीने मुंबईकडे 6 जुलैला पोहोचणार आहोत. महाराष्ट्रातल्या माझ्या समाज बांधवांना, विशेषतः मातंग, मेथर, मोची, बुरुड, होलार, मांगारोडी, हिंदू खाटीक हे जे काही लाभवंचित समूह आहेत, या बांधवांना माझं म्हणणं आहे, हे सरकार आहे आणि सरकार देऊ म्हणून वेळकाढूपणा करत आहे. आपली एकजूट, आपली वज्रमूठ आपल्याला सरकारच्या दारामध्ये जाऊन दाखवायची आहे. त्याच्याशिवाय न्याय मिळत नाही. ही महाराष्ट्राची आणि लोकशाहीची परंपरा आहे आणि म्हणून आपल्या हक्काचा वाटा घेण्यासाठी, आपण ताकदीनं लढण्यासाठी या पदयात्रेमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 6 जुलैला उपस्थित राहावं, अशा प्रकारचं मी आवाहन करतो.